बघूयात पुढची बातमी। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। लक्षात येताच त्यांनी सारवासारवही केली आहे। काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, भटकते आत्मा सगळ्यांची त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। त्याला लिंबू परंतु उद्याचं भविष्य आमच्या या ज्या तरुणांसाठी आहे। आमचं गेला सोसायटी ग्रामपंचायत निवडणूक सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपण अनेक वर्ष काम करतोय, त्यांची चिंता नाही। महायुती सरकारने जाहीर केली की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथे तिथपर्यंत काम थांबता वगैरे नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, उद्योग उभे करावे लागेल। मंत्री प्रताप सरनाईक यांनी जमीन घोटाळा केल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप आहे। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटल्याचा आरोप हा वडेट्टीवार करतायत। संबंधित प्रकरणातील सविस्तर माहिती आपण लवकरच देणार असंही विजय वडेट्टीवार म्हणतायत। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राइम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। धनंजय मुंडेंसोबत आरोपी कांचनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आरोपी कांचनचं नाव घेतलं होतं। धनंजय मुंडे आणि कांचनचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय। भाजप आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडेंना माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला आणि त्यानंतर ही भेट बोलली जाते। सुरेश धस यांनी जरांगेंच्या आरोपाला समर्थनही दिलंय। धनंजय मुंडे मोठ्याने बोलत होते तेव्हा खोटं बोलतायत हे दिसून येत होतं असं सुरेश धस यांनी जरांगेंना म्हटलंय। मोठ्याने बोलत होता ना, त्याच वेळेस ओळखू येत होत ते, त्याला खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। तू मीडियामध्ये सायलेंट बोल ना, एवढा आक्रस्ताळेपणा घ्यायला तू दाखवतोय ह्याचं कारण तुला खोटं बोलायचं। काय झालं ते तर म्हणतो ना 250 दिवस मी बोललो नाही, धनंजय म्हणतो ना 250 दिवस बोललो नाही, त्याला फारसं पार्टीमधून थोडासा साईड ट्रॅक झालेला आहे। इकडे कोणी काही हे देत, मग आता परत फ्रेश होऊन लोकांच्या पुढे कसं यायचं म्हणून तो तिथे हजर राहिला। जरांगेंना मारण्याचा कट धनंजय मुंडेंनी केला असेल असं करुणा मुंडे म्हणतात। दादा गरडला, धनंजय मुंडेंनी 5 लाख दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप आहे। धनंजय मुंडे, जरांगे आणि माझी सुद्धा नार्को टेस्ट करा असं करुणा मुंडेंनी म्हटलंय। माझ्यावर देखील आत्महत्येची वेळ आली होती असं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलंय। कशासाठी दिले हे सगळे रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईलमध्ये आहे, जे त्यांनी मला ऐकून घेतलेली आहे। आणि जे दुसरा व्यक्ती आहे, एक काय नाव आहे त्यांच्या, हा, तो माझ्या घरी नाही आला पण त्यांची रेकॉर्डिंग पण मला ऐकून दिली आहे। 1 कोटीची त्यांची डील चालत होती, मी स्वतः ऐकलेलं आहे। सगळी गोष्टीच्या नार्को टेस्ट व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये। तू म्हणतो बायको नाही माझी, नाही चालेल, पण तू मुला बाळांना घरामध्ये घेऊन जा, राहा त्यांच्या सोबत। आज माझे मुलगा मुलगी एकटे राहत आहे तिकडे, त्यांच्या तोंड बघून मी आत्महत्या करत नाही। 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेला आहे। केवळ 10 आमदारांवरती राज्यसभा जिंकता येत नाही असंही गोपीचंद पडळकर म्हणतात। शरद पवार यांच्या खासदारकीवरून गोपीचंद पडळकरांचा हा टोला आहे। शरद पवार 26 ला कुठले येतील, त्यांची मुदत नाही असं आहे बघा। माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदारकी संपते, तर मग आता 10 आमदार जर खासदार होत नाही, त्याला आमदार जास्त लागतात, तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय। आता त्याचं उत्तर काय येते ते एप्रिलमध्ये बघू आपण। ते महाविकास आघाडीचे आहेतच की, एवढे आहेत का?
एक खासदारी एवढे नाही. नाही नसते मला सिंधुदुर्ग वाटतं. मध्ये त्यांच्याकडे तशी मतं म्हणजे किती आहेत माहित यायला नाही. पाहिजेत ना. आता तरी 10 त्यांच्याकडे दिसतेत, पण शरीरानं किती आहेत आणि मनानं किती आहेत मला माहित नाही नाही. मी त्या पुढचं विचार बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी चुकीचा तपास केलेला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीकडून या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय. बाबा सिद्दीकी यांची पत्नी शहाजीन सिद्दीकी यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. काही बिल्डर आणि एका बड्या नेत्याचं याचिकेत नाव असल्याचंही कळतंय. या याचिकेवरती 11 तारखेला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.